पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत सर्वात बाहेरील स्तर कोणता? क्रस्ट हा पृथ्वीच्या सर्वात बाहेरील स्तर आहे. सियाल म्हणजे काय? सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचे मिश्रण होय. पृथ्वीचा सर्वात जाड स्तर कोणता? मॅन्टल हा पृथ्वीचा सर्वात जाड स्तर आहे. लिओस्फिअरमध्ये काय समाविष्ट असते? लिओस्फिअरमध्ये क्रस्ट आणि मॅन्टलचा वरचा भाग समाविष्ट असतो. प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांत कोणी मांडला? प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांत वेगेनर यांनी मांडला. संबंधित असतात. ज्वालामुखी लिओस्फिअर या स्तराशी संबंधित असतात. डेक्कन ट्रॅप कशामुळे तयार झाले? डेक्कन ट्रॅप्स ज्वालामुखी क्रियेमुळे तयार झाले. महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडक कोणत्या प्रकारचे आहेत? महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडक हे आग्नेय खडक आहेत. फॉल्ट म्हणजे काय? फॉल्ट म्हणजे भूकंपामुळे पृथ्वीमध्ये निर्माण झालेली तुटलेली रेषा होय. फोल्ड पर्वताचे उदाहरण कोणते? हिमालय हे फोल्ड पर्वताचे उदाहरण आहे. सह्याद्री पर्वतरांग कशामुळे तयार झाली? सह्याद्री पर्वतरांग ज्वालामुखी क्रियेमुळे तयार झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाईची उंची किती आहे? कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे. पठार म्हणजे काय? पठार म्हणजे उंच व सपाट प्रदेश होय. डेक्कन पठार कोणत्या प्रकारचे आहे? डेक्कन पठार ज्वालामुखीय प्रकारचे आहे. नदीच्या उगमाजवळ कोणती प्रक्रिया होते? नदीच्या उगमाजवळ अपरदन प्रक्रिया होते. व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? व्ही आकाराची दरी नदीमुळे तयार होते. यू आकाराची दरी कशामुळे तयार होते? यू आकाराची दरी हिमनदीमुळे तयार होते. डेल्टा कशामुळे तयार होतो? डेल्टा निक्षेपणामुळे तयार होतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागाला कोकण म्हणतात. महाराष्ट्रातील काळी माती कशामुळे तयार झाली? महाराष्ट्रातील काळी माती बेसॉल्ट खडकांपासून तयार झाली आहे. लाव्हा थंड झाल्यावर काय तयार होते? लाव्हा थंड झाल्यावर बेसॉल्ट खडक तयार होतो. भूकंपाचे केंद्र कोणते? भूकंपाचे केंद्र फोकस असते. पृथ्वीच्या केंद्रात कोणते घटक जास्त आहेत? पृथ्वीच्या केंद्रात आयर्न आणि निकेल जास्त प्रमाणात आहेत. क्षरण म्हणजे काय? क्षरण म्हणजे भूभागाची झीज होय.
अवसादन म्हणजे काय? अवसादन म्हणजे पदार्थाचे साठवण होय. वाळवंटी भूआकार प्रामुख्याने कशामुळे तयार होतात? वाळवंटी भूआकार प्रामुख्याने वाऱ्यामुळे तयार होतात. स्पिट म्हणजे काय? स्पिट म्हणजे समुद्रकिनारी तयार होणारा निक्षेपित भूआकार होय. कार्स्ट भूआकार कुठे तयार होतात? कार्स्ट भूआकार चुनखडीच्या प्रदेशात तयार होतात. गुहा कशामुळे तयार होतात? गुहा चुनखडी विरघळल्यामुळे तयार होतात. स्टॅलेक्टाइट म्हणजे काय? स्टॅलेक्टाइट ही वरून खाली वाढणारी रचना आहे. स्टॅलेग्माइट म्हणजे काय? स्टॅलेग्माइट ही खालून वर वाढणारी रचना आहे. पठारी नद्यांचे वैशिष्ट्य काय? पठारी नद्यांचा प्रवाह तुलनेने मंद असतो. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे आहे. तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतात आहे. नदी खोरे म्हणजे काय? नदी खोरे म्हणजे नदी वाहणारा संपूर्ण प्रदेश होय. जलविभाजक म्हणजे काय? जलविभाजक म्हणजे दोन नदी खोऱ्यांना विभाजित करणारी रेषा होय. सह्याद्री पर्वतांची दिशा कोणती आहे? सह्याद्री पर्वतांची दिशा उत्तर दक्षिण आहे. घाट म्हणजे काय? घाट म्हणजे पर्वतातील मार्ग होय. भोर घाट कुठे आहे? भोर घाट पुणे आणि मुंबई दरम्यान आहे. थळघाट कुठे आहे? थळघाट मुंबई आणि नाशिक दरम्यान आहे. लाव्हा पठार कसे तयार होते? लाव्हा पठार ज्वालामुखी क्रियेमुळे तयार होते. ट्रॅप रचना म्हणजे काय? ट्रॅप रचना पायऱ्यासारखी रचना असते. बेसॉल्ट खडकाचा रंग कसा असतो? बेसॉल्ट खडकाचा रंग काळा असतो. विदर्भ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? विदर्भ महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. मराठवाडा कोणत्या भागात आहे? मराठवाडा महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात आहे. कोकण किनारा कुठे आहे? कोकण किनारा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. प्लेट हालचाल कशामुळे होते? प्लेट हालचाल पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे होते. डायव्हर्जंट सीमा म्हणजे काय? डायव्हर्जंट सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात.
कन्व्हर्जंट सीमा म्हणजे काय? कन्व्हर्जंट सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांकडे येतात. ट्रान्सफॉर्म सीमा म्हणजे काय? ट्रान्सफॉर्म सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांवर घासतात. ज्वालामुखीचे प्रकार कोणते? ज्वालामुखीचे प्रकार सक्रिय, सुप्त आणि निष्क्रिय असे असतात. सक्रिय ज्वालामुखी म्हणजे काय? सक्रिय ज्वालामुखी वेळोवेळी उद्रेक करतो. निष्क्रिय ज्वालामुखी म्हणजे काय? निष्क्रिय ज्वालामुखीमध्ये उद्रेक होत नाही. लावा म्हणजे काय? लावा म्हणजे द्रवरूप खडक होय. पुमिस म्हणजे काय? पुमिस हा हलका ज्वालामुखी खडक आहे. आग्नेय खडक कसे तयार होतात? आग्नेय खडक लावा थंड झाल्यावर तयार होतात. तलछटी कसे तयार होतात? तलछटी खडक अवसादनामुळे तयार होतात. रूपांतरित खडक कसे तयार होतात? रूपांतरित खडक दाब आणि उष्णतेमुळे तयार होतात. शिस्ट कोणत्या प्रकारचा खडक आहे? शिस्ट हा रूपांतरित खडक आहे. मार्बल कोणत्या प्रकारचा खडक आहे? मार्बल हा रूपांतरित खडक आहे. ग्रॅनाइट कोणत्या प्रकारचा खडक आहे? ग्रॅनाइट हा आग्नेय खडक आहे. अपरदनाचे घटक कोणते? अपरदनाचे घटक पाणी, वारा, बर्फ आणि गुरुत्वाकर्षण आहेत. वारा अपरदन कुठे जास्त होतो? वारा अपरदन वाळवंटात जास्त होतो. हिमनदी कशामुळे तयार होते? हिमनदी बर्फाच्या साठ्यामुळे तयार होते. मोरेन म्हणजे काय? मोरेन म्हणजे हिमनदीने साचलेला पदार्थ होय. सर्क म्हणजे काय? सर्क हा हिमनदीचा प्रारंभिक भाग आहे. ड्यून म्हणजे काय? ड्यून म्हणजे वाळूचे ढिगारे होय. बारखान म्हणजे काय? बारखान हा अर्धचंद्राकृती वाळूचा डोंगर असतो. जलप्रपात कसा तयार होतो? जलप्रपात नदीच्या उंचीतील अचानक बदलामुळे तयार होतो. हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा युवा पर्वत आहे. अरावली पर्वत कसे आहेत? अरावली पर्वत प्राचीन आहेत. विंध्य पर्वत काय करतो? विंध्य पर्वत उत्तर आणि दक्षिण भारताची विभागणी करतो. पश्चिम घाट म्हणून काय ओळखले जातात? पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखले जातात. पूर्व घाट कसे आहेत? पूर्व घाट कमी उंचीचे आहेत.
कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय? कॉन्टिनेंटल शेल्फ समुद्राचा उथळ भाग आहे. महासागर तळ कसा असतो? महासागर तळ विविध भूआकारांनी बनलेला आहे. मिड ओशन रिज म्हणजे काय? मिड ओशन रिज ही समुद्राखालील पर्वतरांग आहे. ट्रेंच म्हणजे काय? ट्रेंच म्हणजे समुद्रातील खोल दरी होय. भूकंपाची तीव्रता कशी मोजतात? भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. सिस्मोग्राफ काय करतो? सिस्मोग्राफ भूकंप नोंदवतो. त्सुनामी कशामुळे होते? त्सुनामी समुद्रातील भूकंपामुळे निर्माण होते. जलचक्र म्हणजे काय? जलचक्र ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ॲल्युव्हियल माती कुठे मिळते? ॲल्युव्हियल माती नदी किनारी मिळते. लोएस म्हणजे काय? लोएस ही वाऱ्याने साचलेली माती आहे. मैदान म्हणजे काय? मैदान म्हणजे सपाट प्रदेश होय. भूआकृती विज्ञान म्हणजे काय? भूआकृती विज्ञान पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करते. भूगर्भशास्त्र म्हणजे काय? भूगर्भशास्त्र पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करते. पृथ्वीचे वय किती आहे? पृथ्वीचे वय सुमारे 4.6 अब्ज वर्षे आहे. सौरमालेत किती ग्रह आहेत? सौरमालेत 8 ग्रह आहेत. डेक्कन पठार कुठे आहे? डेक्कन पठार दक्षिण भारतात आहे. सह्याद्री पर्वत कुठे आहे? सह्याद्री पर्वत पश्चिम भारतात आहे. डेक्कन ट्रॅपची निर्मिती कोणत्या प्रकारच्या ज्वाला उद्रेकामुळे झाली? योग्य पर्याय आहे बी. फिशर. बेसॉल्ट खडक कोणत्या प्रकारात मोडतो? योग्य पर्याय आहे सी. आग्नेय खडक. ट्रॅप शब्दाचा अर्थ काय? बी. पाऱ्यासारखी रचना, पायऱ्यासारखी. ॲमिग्डालॉइडल बेसॉल्ट म्हणजे काय? उत्तर बी. पोकळ्यांनी युक्त खडक. कॉलमनर जॉइंटिंग कशामुळे तयार होते? लाव्हा थंड होणे. सह्याद्री पर्वतांची दिशा कोणती? योग्य पर्याय आहे बी. उत्तर दक्षिण. सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचे आहेत? योग्य पर्याय आहे बी. ब्लॉक. महाराष्ट्र पठार कोणत्या प्रकारचे आहे? योग्य पर्याय आहे बी. लाव्हा पठार. डाईक म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी. उभा लाव्हा थर. सील म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी. आडवा लाव्हा थर. सह्याद्री पर्वतांची पश्चिम बाजू तीव्र का आहे?
योग्य पर्याय आहे बी समुद्री क्षरण. सह्याद्री पर्वतांची पूर्व बाजू सौम्य का आहे? योग्य पर्याय आहे बी कमी क्षरण. पठाराचा उतार कोणत्या दिशेने आहे? योग्य पर्याय आहे बी पूर्व. कोकण किनारपट्टी अरुंद का आहे? योग्य पर्याय आहे बी पर्वत जवळ असल्यामुळे. स्कर्प म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी तीव्र उतार. डेक्कन ट्रॅपची लेअरिंग काय दर्शवते? योग्य पर्याय आहे बी पुनरावृत्ती उद्रेक. बेसॉल्टमध्ये पोकळ्या का तयार होतात? योग्य पर्याय आहे बी गॅस. कॉलमनर जॉइंटिंग कोणत्या खडकात आढळते? योग्य पर्याय आहे बी बेसॉल्ट. पठारातील टेबललँड कशामुळे तयार झाले? योग्य पर्याय आहे बी लाव्हा थर. सह्याद्री पर्वतांचे ॲसिमेट्रिक स्वरूप कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी भूरचना. डेक्कन ट्रॅप कोणत्या लाव्हामुळे तयार झाला? योग्य पर्याय आहे बी बेसॉल्टिक. सह्याद्री पर्वत तुटक का आहेत? योग्य उत्तर आहे फॉल्टिंगमुळे. कोकण किनारे खडकाळ का आहेत? योग्य उत्तर आहे समुद्री क्षरण. महाराष्ट्रातील भूप्रदेशाचा मुख्य आधार काय? योग्य पर्याय आहे खडक रचना. पठारी प्रदेश सपाट का आहे? उत्तर आहे लाव्हा थर. डेक्कन ट्रॅपमध्ये वेसिकल्स म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी गॅस पोकळ्या. ॲमिग्डालॉइडल संरचना कशामुळे तयार होते? योग्य पर्याय आहे सी खनिजांनी भरलेल्या पोकळ्या. डेक्कन ट्रॅपमध्ये थरयुक्त रचना का दिसते? योग्य पर्याय आहे सी पुनरावृत्ती ज्वालामुखी उद्रेक. जॉइंटिंग म्हणजे काय? खडकातील खडे तडे. सह्याद्रीतील कड्या उभ्या का दिसतात? योग्य पर्याय आहे सी कठीण बेसॉल्ट थर. पठारी प्रदेशात इन्सेलबर्ग कशामुळे तयार होतात? योग्य पर्याय आहे सी क्षरण. मेसा म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी सपाट माथ्याचा उंच भाग. सह्याद्री पर्वतात खिंडी का तयार झाल्या? योग्य पर्याय आहे सी क्षरण. पठारी प्रदेश सपाट का आहे? योग्य उत्तर आहे सी लाव्हा थर. सह्याद्री पर्वतांचा प्रमुख भू आकार कोणता? योग्य पर्याय आहे बी तुटक कडा. पठारी भागातील उंचीतील फरक कशामुळे होतो? योग्य पर्याय आहे बी क्षरण. सह्याद्रीचा स्कर्प कोणत्या बाजूला आहे? योग्य पर्याय आहे बी पश्चिम. महाराष्ट्रातील भू आकारांचे नियंत्रण कशावर आहे? योग्य पर्याय आहे बी खडक रचना.
डेक्कन ट्रॅपची रचना कशी आहे? योग्य पर्याय आहे सी, थरयुक्त. सह्याद्री पर्वतातील तुटकपणा कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी, फॉल्टिंग. पठारातील भूआकार सपाट का असतात? योग्य पर्याय आहे बी, लाव्हा. कोकण किनारपट्टीवरील खाचखळगे कशामुळे तयार झाले? योग्य पर्याय आहे सी, समुद्री क्षरण. सह्याद्री पर्वतांचा उतार असमान का आहे? योग्य पर्याय आहे बी, भूरचना. महाराष्ट्रातील भूआकारांची विविधता कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी, ज्वालामुखी रचना. सह्याद्री पर्वतांची दिशा स्थिर का आहे? योग्य पर्याय आहे बी, भूगर्भीय रचना. पठाराचा उतार पूर्वेकडे का आहे? योग्य पर्याय आहे बी, भूगर्भीय झुकाव. सह्याद्री पर्वताचे असिमेट्रिक स्वरूप कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी, फॉल्टिंग व क्षरण. महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशावर आधारित आहे? योग्य पर्याय आहे सी, दख्खन पठार. डेक्कन ट्रॅपची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली? योग्य पर्याय आहे बी, क्रिटेशस शेवट. डेक्कन ट्रॅप कोणत्या प्रकारचे पठार आहे? पर्याय बी, लाव्हा पठार. सह्याद्री पर्वतांची उंची जास्त का आहे? पर्याय आहे बी, लाव्हा थरांची जाडी. पठारात टेबललँड का तयार होतात? योग्य पर्याय आहे बी, समांतर लाव्हा थर. बेसॉल्ट खडक कठीण का असतो? योग्य पर्याय आहे बी, सूक्ष्मकणीय रचना. डेक्कन ट्रॅपमध्ये डाईक्स कशाचे निदर्शक आहेत? योग्य पर्याय आहे बी, लाव्हा मार्ग. सील संरचना कशी असते? योग्य पर्याय आहे बी, आडवी. सह्याद्री पर्वत जलविभाजक का मानले जातात? योग्य उत्तर आहे ए, उंची. पठाराचा पूर्वेकडील उतार कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी, भूगर्भीय झुकाव. सह्याद्री पर्वतांची पश्चिम बाजू तीव्र का आहे? योग्य पर्याय आहे बी, समुद्री क्षरण. जॉइंटिंग कशामुळे तयार होते? पर्याय बी बरोबर आहे, लाव्हा थंड होणे. कॉलमनर जॉइंटिंग कोणत्या प्रक्रियेने तयार होते? योग्य पर्याय आहे बी, आकुंचन. सह्याद्री पर्वतांची रचना कशी आहे? योग्य पर्याय आहे बी, तुटक. पठारातील उंचीतील फरक कशामुळे? योग्य पर्याय आहे बी, क्षरण. कोकण किनारपट्टी खडकाळ का आहे? योग्य पर्याय आहे बी, समुद्री क्षरण. सह्याद्री पर्वतांचा स्कर्प कोणत्या बाजूला आहे? योग्य पर्याय आहे बी, पश्चिम. डेक्कन ट्रॅपमध्ये लेअरिंग का दिसते? योग्य पर्याय आहे बी, पुनरावृत्ती उद्रेक. बेसॉल्टमध्ये व्हेसिकल्स कशामुळे तयार होतात? योग्य पर्याय आहे बी, गॅस. आमिग्डालॉइडल संरचना कशामुळे तयार होते? योग्य पर्याय आहे बी, खनिज भराव.
महाराष्ट्रातील भूप्रकारांची विविधता कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी ज्वालामुखीय रचना. डेक्कन ट्रॅपमध्ये प्रमुख खडक कोणता? योग्य पर्याय आहे बी बेसॉल्ट. पठारी प्रदेश सपाट का आहे? योग्य पर्याय आहे बी लाव्हा थर. सह्याद्री पर्वत तुटक का आहेत? योग्य पर्याय आहे बी फॉल्टिंग. सह्याद्री पर्वतांचे ॲसिमेट्रिक स्वरूप कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी फॉल्टिंग प्लस क्षरण. पठाराचा उतार कोणत्या दिशेने आहे? योग्य पर्याय आहे बी पूर्व. डेक्कन ट्रॅपची रचना कशी आहे? योग्य पर्याय आहे बी थरयुक्त. सह्याद्री पर्वतांची दिशा कोणती? योग्य पर्याय आहे बी उत्तर दक्षिण. कोकण किनारपट्टी अरुंद का आहे? योग्य पर्याय आहे बी पर्वत जवळ असल्यामुळे. पठारातील टेबललँड कशामुळे तयार झाले? योग्य पर्याय आहे बी लाव्हा थर. सह्याद्री पर्वतांची उंची जास्त का आहे? योग्य पर्याय आहे बी लाव्हा साठा. महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशावर आधारित आहे? योग्य पर्याय आहे सी दख्खन पठार. स्कर्प म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी तीव्र उतार. सह्याद्री पर्वतांची पश्चिम बाजू कशी आहे? योग्य पर्याय आहे बी तीव्र. पूर्व बाजू कशी आहे? योग्य पर्याय आहे बी सौम्य. पठारी भागातील भू आकार कसे आहेत? पर्याय ए बरोबर आहे सपाट. सह्याद्री पर्वतांचा मुख्य उपयोग काय? योग्य पर्याय आहे बी नैसर्गिक सीमा. महाराष्ट्रातील भू आकारांचे नियंत्रण कशावर आहे? योग्य पर्याय आहे बी खडक रचना. डेक्कन ट्रॅपची जाडी का बदलते? योग्य पर्याय आहे बी उद्रेकातील फरक. पठारी भागातील लहरी स्वरूप कशामुळे? योग्य पर्याय आहे बी क्षरण. सह्याद्री पर्वतांची निर्मिती कशामुळे झाली? योग्य पर्याय आहे बी ज्वालामुखी क्रिया. डेक्कन ट्रॅपमध्ये कॉलमनर जॉइंटिंग कशामुळे होते? योग्य पर्याय आहे बी आकुंचन. पठारी प्रदेशात इन्सेलबर्ग कसे तयार होतात? योग्य पर्याय आहे बी क्षरण. मेसा म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी सपाट माथा टेकडी. ब्यूट म्हणजे काय? योग्य पर्याय आहे बी लहान मेसा. सह्याद्री पर्वतात खिंडी कशामुळे तयार होतात? योग्य पर्याय आहे सी क्षरण. महाराष्ट्रातील भूप्रदेशाचे वर्गीकरण कशावर आधारित आहे? योग्य पर्याय आहे बी उंची व रचना. डेक्कन ट्रॅपमध्ये मुख्य खनिज कोणते? योग्य पर्याय आहे बी पायरॉक्सिन. सह्याद्री पर्वतांचा भूगोलावर परिणाम काय होतो? योग्य पर्याय आहे बी भूप्रदेश विभागणी. पठारातील सपाटपणा कशामुळे आहे? योग्य पर्याय आहे बी लाव्हा.
महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेचा मुख्य घटक कोणता? योग्य पर्याय आहे सी. दख्खन पठार. कोकण किनारपट्टीवरील प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? योग्य उत्तर आहे किनारपट्टी व खाड्या. सह्याद्री पर्वतरांगेमुळे कोणता भाग पर्जन्य छायेत येतो? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पीक कोणते? योग्य उत्तर आहे ज्वारी. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? योग्य उत्तर आहे कोकण. गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले डॅश पर्वतरांगात वसले आहेत? योग्य उत्तर आहे सातपुडा. वाईकडून महाबळेश्वरला जाताना डॅश घाट लागतो? पसरणी घाट. खडकवासला प्रकल्पातील अंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयास डॅश या नावाने ओळखले जाते? पानशेत नावाने. पुण्याजवळ वरसगाव येथे मोशी या मुठेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या धरणास डॅश या नावाने ओळखले जाते? वरसगाव धरण. महाराष्ट्रातील डॅश हा स्वाभाविक विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जाई? योग्य उत्तर आहे कोकण. गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले डॅश पर्वतरांगात वसले आहेत? सातपुडा पर्वतरांगांमध्ये. वाईकडून महाबळेश्वरला जाताना डॅश घाट लागतो? पसरणी घाट. खडकवासला प्रकल्पातील अंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयास डॅश नावाने ओळखले जाते? पानशेत नावाने. पुण्याजवळ वरसगाव येथे मोशी या मुठेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या धरणास डॅश नावाने ओळखले जाते? महाराष्ट्रातील हा स्वाभाविक विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जाई? कोकण. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात हिरवे अश्मक सापडते? चंद्रपूर जिल्ह्यात. गाढी आणि बांध या डॅश जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत? भंडारा जिल्ह्यातील. भंडारा जिल्ह्यातील आंबागड डोंगररांग म्हणजे वास्तवात डॅश या पर्वतरांगांचा भाग होय? बालाघाट पर्वतरांगांचा. डॅश या जिल्ह्याचा उल्लेख महानुभाव पंथीयांच्या साहित्यात विशेषत्वाने आढळतो? भंडारा जिल्ह्याचा. कस्तुरी मांजर राज्यात डॅश व डॅश या जिल्ह्यात आढळून येते? गडचिरोली व चंद्रपूर. डॅश या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो? भारतीय ससा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात वसली आहेत. डॅश ही नदी लेण्यांजवळून वाहते? वाघूर. मच्छिंद्रगड व वसंतगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सातारा जिल्ह्यात. तलावांचा जिल्हा ही उपाधी कोणत्याही एका जिल्ह्यास द्यायची झाल्यास ती डॅश जिल्ह्यास लागू शकते? भंडारा जिल्ह्यास. नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये कोणती? महाराष्ट्र व मध्य प्रदेश व गुजरात. धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? पांझरा नदीकाठी. महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे चंद्रपूर.
ताडोबा व अंधारी ही धरणे डॅश या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश येथे कागदाची गिरणी तसेच दगडी कोळशाच्या खाणी आहेत? बल्लारपूर या ठिकाणी. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना डॅश हा घाट पार करावा लागतो? थळघाट. राज्यातील डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? अहमदनगर जिल्ह्यात. रेवत गणेश मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण कोणते? पेण. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश येथे उभारण्यात आला आहे? देवगड या ठिकाणी. पुण्याजवळ डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे? खडकवासला. राज्यातील डॅश या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध आहे? वर्धा. राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रांमुळे अधिक प्रकाश झोतात असलेले हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध आहे? उमरेड. राज्यातील प्रादेशिक पातळीवर केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते? महाबळेश्वर. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे डॅश या नद्यांची खोरे एकमेकांपासून अलग झाली आहेत? गोदावरी व भीमा. सह्य पर्वतात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची डॅश मीटर आहे? 1646 मीटर. डॅश हे जिल्ह्याचे ठिकाण तांदळाची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे? गोंदिया. डॅश येथे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? भंडारा. वरणगाव भुसावळ येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? वरणगाव कोणत्या जिल्ह्यात मोडते? जळगाव जिल्ह्यात. चादरीच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे सोलापूर. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम राजा छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय कोठे आहे? मुंबई. अलीकडच्या काळात कोकण किनारपट्टीची रेती डॅश या नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे? योग्य उत्तर आहे उल्हास नदीच्या. हरिश्चंद्रगड हे सह्य पर्वतातील उंच शिखरांपैकी एक होय. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला डॅश हा जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यात येतो? कुलाबा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर राज्यात डॅश येथे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल डॅश येथे आहे? इचलकरंजी. चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? हुपरी, कोल्हापूर. लातूर जिल्ह्यातील उदगीर सोबत सांगली जिल्ह्यातील डॅश हे ठिकाणही अडकिते बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे वाळवा. आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण कोणते? वेंगुर्ला.
पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळेफाटा मार्गे कल्याणला जाताना डॅश घाट उतरावा लागतो. नाणे घाट. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी कोठे आहे? रुद्धापूर, अमरावती. 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळाचे सातपुडा वनस्पती उद्यान कोठे आहे? योग्य उत्तर आहे नागपूर. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र 1985 पासून राज्यात डॅश येथे कार्यरत आहे. नागपूर. नागपुरी संत्री सर्वत्र प्रसिद्ध आहेत. डॅश यांनी 18व्या शतकात संत्र्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. रघुजीराजे भोसले. गोंड राजांनी बांधलेला प्राचीन किल्ला व खाप तलाव डॅश या शहरात आहे. भंडारा. बख्त बुलंद शहा या गोंड राजाच्या सरदाराने बांधलेला मध्ययुगीन प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अंबागड, भंडारा जिल्ह्यात. उत्तर रामचरित, मालती माधव यांसारख्या नाटकांचे कर्ते भवभूतीचे जन्मस्थळ म्हणून कोणत्या स्थळाचा उल्लेख? वर्धा व वेण्णा यांच्या संगमाजवळ वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील गाव कोणते? वरोरा. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश या नदीकाठी वसले आहे. इरई या नदीकाठी. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेल्या वनक्षेत्राचे प्रमाण डॅश या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त असून जवळजवळ 70% अधिक आहे. गडचिरोली. लोखंड खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेली गडचिरोली जिल्ह्यामधील स्थळे कोणती? देवलगाव, सूरजगड, लोहारा. धान्य दळण्याची जाते बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो? चंद्रपूर. पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? शहाजीराजे तलाव. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे 1926 मध्ये बांधण्यात आलेल्या धरणाच्या उद्घाटनास तेव्हाच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर डॅश उपस्थित होते. लॉर्ड विलिंग्डन. राज्यात डॅश येथे नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया NFAI चे कार्यालय आहे. पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा 1947 पासून राज्यात डॅश येथे कार्यरत आहे. पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. इसवी सन 1946 मध्ये स्थापन झालेली व नंतर आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाणारी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात. इसवी सन 1964 मध्ये स्थापन झालेली वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट राज्यात कोठे आहे? नागपूर शहरात. पुण्यातील शनिवार वाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यांना द्यावे लागेल? पहिला बाजीराव पेशवा. पुण्याजवळ डॅश येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे. उत्तर आहे हिंजवडी. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून सह्याद्रीच्या जुन्नर जवळील डॅश येथून घाटमार्ग व टोल वसुलीचा व्यापार चालत होता. नाणे घाट. 12 गणले जाणारे डॅश हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्य पर्वतात आहे. भीमाशंकर. भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय डॅश यांना दिले जाते? नाना फडणवीस. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी हा किल्ला डॅश कालखंडातील आहे? प्राचीन. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वढू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात आहे?
शिरूर या तालुक्यात आहे. ज्वारी, तृणधान्य, मका, करडई, ऊस, कापूस इत्यादी पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी निमकर कृषी संशोधन संस्था डॅश येथे कार्यरत आहे. फलटण, सातारा. सातारा जिल्ह्यातून चिपळूणला जाण्यासाठी डॅश हा घाट उतरावा लागतो. कुंभार्ली. समर्थ रामदासांचे निवासस्थान व त्यांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर यामुळे प्रसिद्ध पावलेले सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? कृष्णा नदीकाठी. तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? मिरज. देवराष्ट्र येथे सागरदर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. देवराष्ट्र हे स्थळ कोठे आहे? खानापूर, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील डॅश हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव आहे. कुंडल. देवराष्ट्र येथे सागरदर हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. देवराष्ट्र हे स्थळ कोठे आहे? खानापूर, जिल्हा सांगली. कृत्रिम रेशीम मंडळांतर्गत रेशीम किड्यांच्या अंड्याचे निर्मिती केंद्र राज्यात कोठे आहे? कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार घराण्यातील डॅश यांनी बांधला असे म्हटले. भोजराज. गोवा राज्याच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात तिलारी नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. चंदगड. सोलापूरमधील डॅश येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. करमाळा या ठिकाणी. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले या आख्यायिकेशी कोणत्या स्थानाचे नाव निगडीत आहे? पंचवटी. माळगुंड, बिंदुनाग, रोहिया, जोलिया, मांगीतुंगी, अंकाई, टंकाई यासारखे जोडकिल्ले हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. नाशिक जिल्ह्याचे. वाघाड प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे? वाघाड नदीवर. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळ कोणते? सापुतारा. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले गोदावरी काठचे डॅश हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. नेवासा. निघोज येथील डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. कुकडी नदीच्या पात्रात. राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील डॅश येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. जोरवे या ठिकाणी. नर्मदा नदीच्या 54 किलोमीटर लांबीचा प्रवाह राज्यातून डॅश जिल्ह्याच्या उत्तर सीमेस स्पर्शून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या. मावची, पावरे, धांडका, गोमीत, पारधी व भिल्ल या आदिवासी जमाती प्रामुख्याने डॅश या जिल्ह्यात आढळतात. नंदुरबार जिल्ह्यात. राज्यातील नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात एकूण लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण %, अधिक आहे. 65%. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले डॅश हे शहर बिंदुसरा नदीच्या काठी वसले आहे. योग्य उत्तर आहे बीड. देवणी ही गायीची एक जात असून ती ज्या गावाच्या नावावरून ओळखली जाते ते देवणी गाव राज्यातील डॅश या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे लातूर. नांदेड जिल्ह्यातील किनवट, कंधार व मुखेड या लातूरमध्ये डॅश या जमातीची वस्ती एकवटलेली आहे. योग्य उत्तर आहे लमाण. राज्यात फक्त अमरावती जिल्ह्यात डॅश परिसरात कॉफीचे मळे आढळतात. योग्य उत्तर आहे चिखलदरा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था 1958 पासून कार्यरत आहे. कोठे? उत्तर आहे नागपूर.
डॅश जिल्ह्यात खडगपूर अंतर्गत क्षेत्र मोनोझाईट प्रकारचे खनिज आढळते. योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील हे स्थान निर्मितीच्या उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. विटा निर्मितीसाठी. डॅश या पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात. योग्य उत्तर आहे सह्याद्री. राज्यातील उत्तरेकडील सातपुडा तळसरीपासून दक्षिणेकडील डॅश पर्वताचा विस्तार पसरलेला आहे. योग्य उत्तर आहे सह्याद्री. सह्याद्री पर्वताच्या वाऱ्याच्या दिशेच्या व विरुद्ध दिशेच्या भागामुळे डॅश या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण बदलते. योग्य उत्तर आहे मराठवाडा. चिंचोळ्या कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडे डॅश नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 100 किलोमीटर आहे. तापी नदीच्या. कोकण किनारा रिया प्रकारचा असून किनाऱ्यावर डॅश जवळ सागरी गुहा आढळतात. मालवण जवळ. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे डॅश लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे 440 किलोमीटर. गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे खोरे असून या खोऱ्याने राज्याचा डॅश भूप्रदेश व्यापला आहे 49%. राज्यातील अतिदक्षिणेकडील डॅश या जिल्ह्यांची सीमा गोवा राज्यास मिळते. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा डॅश राज्यास मिळतात. योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यास. पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा डॅश राज्याला लागतात. गुजरातला लागतात. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा डॅश राज्यास लागतात. कर्नाटक राज्यास. सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान डॅश खोरे आहे. तापी व पूर्णा नदीचे खोरे. सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान डॅश खोरे आहे. गोदावरी नदीचे. हरिश्चंद्र बालाघाट व महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान डॅश खोरे आहे. कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदी खोऱ्यात डॅश जिल्ह्यांचा प्रदेश समाविष्ट होतो. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे डॅश आहे 1465 किलोमीटर. तारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, पूर्णा, दुधना, शिवणा व कादवा या डॅश नदीच्या उपनद्या आहेत. या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास डॅश म्हणतात. उत्तर आहे प्राणहिता. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात डॅश येथे कृष्णेस मिळते. कुरगुडी या ठिकाणी. कुरगड्डी. भीमा नदीचे उगमस्थान असलेले भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुक्यात. घोड, सीना, भामा, इंद्रायणी, नीरा या डॅशच्या उपनद्या होत. या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर असून तिचा सुमारे डॅश लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो. योग्य उत्तर आहे 282 किलोमीटर. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. भीमा नदीच्या खोऱ्यात. सातारा, सांगली, कराड व कोल्हापूर ही शहरे डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. कृष्णा नदीच्या खोऱ्यात.
तापी व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ डॅश जिल्ह्यात खाडी आहे? पालघर जिल्ह्यात. तापी व वैतरणा सावित्रीमुळे डॅश या नदीचे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. सावित्री. वशिष्ठी खाडी व जयगड खाडी या 2 खाड्या डॅश नदीच्या मुखाशी तयार झाल्या आहेत? वशिष्ठी नदीच्या मुखाशी. कोकणातील सर्वाधिक म्हणजे 130 किलोमीटर लांबीची उल्हास नदी सह्य पर्वता डॅश जवळ उगम पावते? खंडाळा जवळ. सातपुडा पर्वतरांगात मध्य प्रदेशात मुलताई जवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी तापी नदी डॅश जवळ अरबी समुद्रास मिळते? सुरत जवळ. गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी डॅश जिल्ह्यात तापीस मिळते? जळगाव जिल्ह्यात. गिरणा, पांझरा व बुराई या डॅशच्या उपनद्या होत? या तापी नदीच्या उपनद्या आहेत. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर असून तापीचा सुमारे डॅश किलोमीटर प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे? 228 किलोमीटर. नर्मदा नदीचा 74 किलोमीटर लांबीचा प्रवाह राज्यातून डॅश जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गेला आहे? नंदुरबार जिल्ह्याच्या. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 455 किलोमीटर इतकी आहे, तर वैतरणीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे डॅश किलोमीटर आहे? 295 किलोमीटर. डॅश या विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या होत? वैनगंगा व वर्धा. मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये 1 जून रोजी होते, तर पुणे येथे 7 जून रोजी. मुंबईमध्ये तो साधारण डॅश रोजी पोहोचतो? 10 जूनपर्यंत. राज्यात जांभी किंवा लॅटेराइट मृदा डॅश या जिल्ह्यांमध्ये आढळते? योग्य उत्तर आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड. राष्ट्रीय स्तरावर एकूण भूप्रदेशापैकी सुमारे 46% क्षेत्र शेतीखाली आहे, तर महाराष्ट्र राज्यात हे प्रमाण किती टक्के आहे? 55%. हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात डॅश येथे आहे? आंबा या ठिकाणी आहे. राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने डॅश येथे आहेत? अंबरनाथ, मुंबई, नागपूर. खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना पालघर जिल्ह्यात डॅश येथे आहे? डहाणू येथे. नागपूर जिल्ह्यातील डॅश हा पट्टा मॅंगनीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? रामटेक ते सावनेर. हेमेटाइट, क्वार्टरझाईट पट्ट्यातील लोहखनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश येथे आढळतात? रेडी येथे आढळतात. महाराष्ट्रातील डॅश हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत? खानदेश व विदर्भ. विभागनिहाय विचार करता डॅश हा विभाग राज्यात साखर उद्योगात आघाडीवर आहे असे म्हणता येईल? पश्चिम महाराष्ट्र. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर लागणारा घाट डॅश येथे आहे? आंबेनळी घाट. राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून डॅश या जिल्ह्याचा निर्देश केला जातो? गडचिरोली जिल्ह्याचा. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी वसलेल्या डॅश या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन अवशेष सापडतात? बहाळ या ठिकाणी. नागपूरजवळ डॅश येथे असलेले विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ गणले जाते?
सोनेगाव येथे असलेले. लोकसंख्येचा विचार करता बृहन्मुंबई हे राज्यातील पहिले तर देशातील डॅश क्रमांकाचे नागरी संकुल ठरते. दुसऱ्या क्रमांकाचे. बृहन्मुंबई नागरी संकुल हे लोकसंख्येचा विचार करता जगातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल ठरते? 6व्या क्रमांकाचे. पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तर देशातील डॅश क्रमांकाचे नागरी संकुल आहे? 8व्या क्रमांकाचे. यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांमधील डॅश आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केली आहे? कोलाम. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? चंद्रपूर जिल्ह्यात. डॅश हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान होय? चिखलदरा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी व त्यांनी स्थापन केलेला गुरुकुंज आश्रम अमरावती जिल्ह्यात डॅश येथे आहे? मोझरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे कोणत्या वर्षी उभा राहिला? 1948. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून जिजामाता सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख केला जातो. हा साखर कारखाना डॅश येथे आहे? दुसर बीड, बुलढाणा. म्हैसूर येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान डॅश येथे आहे? ज्ञानेश्वर उद्यान हे आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सागरीय उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश परिसरात साकारले जात आहे? मालवण परिसरात. महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा बनण्याचा मान डॅश या जिल्ह्यास मिळाला आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यास. राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते? राजा शिवछत्रपती सागरी उद्यान. भामेरकडे जाताना हा घाट लागतो? चित्रा. डॅश या भाषेत गोवा राज्यात राज्यसभेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषाशास्त्रज्ञांच्या मते तिची गणना मराठीची उपभाषा म्हणून केली जाते. कोंकणी भाषेची. मराठीची उपभाषा म्हणजे डॅश असे म्हणतात? बोली भाषा. महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत बोलल्या जाणाऱ्या डॅश या भाषेस मराठीची उपभाषा मानले जाते? कोंकणी भाषेस. मराठी भाषेचे उत्तर कोकणी, दक्षिण कोकणी व डॅश असे प्रमुख उपभेद आहेत. खानदेशी. उत्तर कोकणी भाषेच्या डॅश या बोलीवर उर्दू प्रभाव आढळतो? वाडवळी. भौगोलिक निकटतेमुळे मराठीच्या डॅश या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचा प्रभाव आढळतो? अहिराणी. मराठीच्या डॅश या बोलीस किंवा उपभाषेस अहिराणी भाषा म्हणून अहिराणी असेही म्हणतात? खानदेशी. सन 1962 मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? हँगिंग गार्डन. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? फ्लोरा फाउंटन. सन 1978 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या डॅश या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जाते? गॉथिक.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीतील बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? एस.डब्ल्यू. स्टीव्हन्स. मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग डॅश नावाने ओळखला जातो? अलियावर जंग मार्ग. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या डॅश महामार्गास लाल बहादूर शास्त्री मार्ग म्हणून ओळखले जाते? पूर्व द्रुतगती महामार्ग. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? गवालिया टँक मैदान. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, कावसजी जहांगीर हॉल व गेटवे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद डॅश यांना जाते? जॉर्ज विटेट. मध्याचे डॅश हे शहर प्राचीन काळी गजनत्राचे निवासस्थान म्हणून ओळखले जात होते? नांदेड. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या कोणत्या महामार्गास वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते? पूर्व द्रुतगती महामार्ग. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? फ्लोरा फाउंटन. भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या डॅश या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचा ठसा आढळतो? खानदेशी या उपभाषेवर. कोकणी भाषेचे उत्तर कोकणी, दक्षिण कोकणी व डॅश असे उपभेद आहेत? कुडाळी. डॅश या भाषेत गोवा राज्यात राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषाशास्त्रीय दृष्ट्या तिला मराठीची उपभाषा मानले जाते? कोकणी. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर कोणत्या सुमारास बांधले गेले? इसवी सन 634. महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले? चालुक्य राजा याने बांधले. नागपूरजवळ कोणता कारखाना आहे? संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, कुडाळ येथे काय तयार होते? या ठिकाणी रांगोळी तयार होते. देऊळगाव येथे कोणता उद्योग आहे? शुगर अँड अल्कोहोल इंडस्ट्री. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काय आहे? सहकारी साखर कारखाना. आशिया खंडातील सर्वात मोठी बँक कोणती मानली जाते? उत्तर आहे सहकारी बँक. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. भुईकोट किल्ल्यात कोणाला ठेवले होते? पंडित नेहरू. राळेगण सिद्धी कोणाशी संबंधित आहे? समाजसुधारक अण्णा हजारे. राळेगण सिद्धी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात. घाटमार्गातून कोणत्या वस्तूंची वाहतूक होत असते? घाटमाथा व तळकोकण. पुणे जिल्ह्यातील घाटातून कोणत्या जिल्ह्यात उतरतात? ठाणे जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्याचा उल्लेख कोणत्या ताम्रपटात आहे? राष्ट्रकूट. भरहूत व कुडा येथील स्तूपात कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख आहे? सातारा. कराड कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. स्त्रियांची संख्या अधिक असलेला जिल्हा कोणता? सातारा. राष्ट्रकूट काळात कैलास लेणे कोणी पूर्ण केले? कृष्ण पहिला.
कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? पंचगंगा नदीकाठी. महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे? कोल्हापूर. संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कुठे आहे? नागपूर जवळ. देऊळगाव येथील उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? साखर व अल्कोहोल. सहकारी साखर कारखान्यांची सुरुवात प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात झाली? सहकारी. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना कोठे कैद केले होते? भुईकोट किल्ला. खर्डा युद्ध कोणाशी संबंधित आहे? मराठे. राळेगणसिद्धी गाव कोणासाठी प्रसिद्ध आहे? ग्रामविकास. अण्णा हजारे यांनी कार्य केलेले गाव कोणते? राळेगणसिद्धी. घाटमार्गाचा उपयोग कशासाठी होत असे? व्यापारासाठी. घाटमार्ग कोणत्या दोन भागांना जोडतात? घाटमाथा व तळकोकण. पुणे जिल्ह्यातील घाटातून कोणत्या जिल्ह्यात जाता येते? ठाणे जिल्ह्यात. राष्ट्रकूट काळातील ताम्रपटात कोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख आहे? सातारा जिल्ह्याचा. भरहुत व कुडा स्तूप कोणत्या काळातील आहेत? प्राचीन काळातील. कराड हे शहर कोणत्या नदी संगमासाठी प्रसिद्ध आहे? कृष्णा व कोयना. सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येत कोणाचे प्रमाण अधिक आहे? स्त्रिया. कैलास लेणे कोणत्या राजाच्या काळात पूर्ण झाले? कृष्ण प्रथम. सोलापूर जिल्ह्यातील मुळगाव येथे काय आहे? कृषी संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कधी सुरू झाले? 1933. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर याने केली. अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकारी. अजिंठा लेण्याचा शोध कधी लागला? 1819. बोंडे येथे कोणता पुरावा सापडला? दगडी हत्यारे. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कुठे सापडले? नेवासा. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात आहे? कृष्णा नदी खोऱ्यात. नागपूर कोणत्या प्रदेशात येतो? विदर्भ. रांगोळी उद्योग कोणत्या प्रकारात मोडतो? लघु उद्योग. साखर उद्योगासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? अहमदनगर. भुईकोट किल्ल्याचा उपयोग काय होता? कैदखाना. राळेगणसिद्धी कोणत्या प्रकारच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे? ग्रामविकास. घाटमार्ग कोणत्या पर्वतरांगेत आहेत? सह्याद्री. सातारा जिल्हा कोणत्या भागात आहे? पश्चिम महाराष्ट्र.
कैलास लेणे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू धर्माशी. अजिंठा लेणी कोणत्या प्रकारच्या आहेत? बौद्ध. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? कृष्णा नदी खोऱ्यात. नागपूर जवळील संरक्षण उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? संरक्षण साहित्य. श्रीरामपूर येथे कोणता उद्योग प्रसिद्ध आहे? सहकारी साखर कारखाना. राळेगणसिद्धी गाव कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे? ग्राम विकास. घाटमार्ग कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? सह्याद्री. पुणे जिल्ह्यातील घाटमार्गातून कोणत्या जिल्ह्यात उतरता येते? ठाणे जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येत कोणाचे प्रमाण अधिक आहे? स्त्रिया. कैलास लेणे कोणत्या ठिकाणी आहे? वेरूळ. कैलास लेणे कोणत्या राजाच्या काळात पूर्ण झाले? कृष्ण प्रथम. सोलापूर जिल्ह्यातील मुळगाव येथे काय आहे? कृषी संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कधी सुरू झाले? 1933. औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते? खडकी. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर याने केली. अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकारी. अजिंठा लेण्यांचा शोध कोणत्या वर्षी लागला? 1819. बोंडे येथे कोणत्या प्रकारची साधने सापडली? दगडी. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कुठे सापडले? नेवासा या ठिकाणी. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रदेशात येतो? पश्चिम महाराष्ट्र. नागपूर कोणत्या भागात येतो? विदर्भ. रांगोळी तयार करणारे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. देऊळगाव येथील उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? साखर व अल्कोहोल. सहकारी साखर उद्योग कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? अहमदनगर. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. खर्डा युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1795. राळेगणसिद्धी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर आजचे अहिल्यानगर. घाटमार्ग कोणत्या कार्यासाठी महत्त्वाचे होते? व्यापारासाठी. सातारा जिल्हा कोणत्या भागात आहे? पश्चिम महाराष्ट्र. कैलास लेणे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू धर्माशी. अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? बौद्ध धर्माशी. कृष्णा कोयना संगम कोणत्या शहरात आहे? कराड या शहरामध्ये.
सह्याद्री पर्वतरांग कुठे आहे? पश्चिम भारत. महाराष्ट्रातील लघु उद्योगाचे उदाहरण कोणते? रांगोळी उद्योग. मलिक अंबर कोणत्या शहराशी संबंधित आहे? औरंगाबाद. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद. नेवासा कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. महाराष्ट्रातील प्राचीन साधने कोणत्या प्रकारची सापडली? दगडी. कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? मुळगाव, सोलापूर. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कोणत्या ठिकाणी मिळाले? नेवासा या ठिकाणी मिळाले. पुणे जिल्ह्यातील या घाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते. नाणेघाट. नाणेघाटातून भरहूत, जबलपूर व कुडा येथील स्तूपांवर सातारा जिल्ह्यातील या गावाचा उल्लेख आढळतो. कराड. लष्करी परंपरा असल्यामुळे कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आढळते? सातारा जिल्ह्यात. 8व्या शतकात डॅश या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत कैलास लेण्यांचे काम पूर्ण झाले. कृष्ण पहिला. सन 1933 पासून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कुठे कार्यरत आहे? मुळेगाव, सोलापूर. कोरडवाहू शेती संशोधन केंद्राची सुरुवात 1923 मध्ये पुण्याजवळ डॅश येथे झाली होती. मांजरी. पूर्वी खडकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर. औरंगाबाद शहराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1604. औरंगाबाद शहराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1604 मध्ये. अजिंठा लेण्यांचा शोध एप्रिल 1819 मध्ये कोणी लावला? इंग्रज अधिकारी. अनेक शतके काळाच्या पडद्याआड लपलेल्या फर्दापूर येथील अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध एप्रिल 1819 मध्ये डॅश या इंग्रज अधिकाऱ्याने लावला? जॉन स्मिथ. सन 1865 मध्ये डॅश येथे भूगर्भशास्त्रज्ञाला मध्यप्राचीनयुगीन दगडी हत्यारे सापडली. मुंगी पैठण. महाराष्ट्रातील डॅश परिसरात आद्य शेतकऱ्यांची वस्ती होती असे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहे? आपेगाव, पैठण. महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे डॅश होय? पैठण. संत विद्यापीठ साकार होत असलेले पैठण हे कोणत्या संतांच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले आहे? संत एकनाथ. छागल नावाचे चामड्याचे बुधले जेथे तयार होतात त्या डॅश ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळातर्फे चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो? बीड या ठिकाणी. मन्मथ स्वामींचे मंदिर व कपिलधार धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील ठिकाण कोणते? मांजरसुंबा. पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे विदर्भातील ठिकाण कोणते? बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली या तालुक्यात डॅश या विमुक्त व भटक्या जमातीची वस्ती अधिक आहे? बंजारा. मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यातील डॅश येथे झाला आहे? बाळापूर. संत गाडगेबाबांचे शेणगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसले आहे? शहानूर. संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान शेणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती. अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध डॅश हे ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे. कौंडिण्यपूर. चिखलदरा तालुक्यातील डॅश हा गड पूर्वी गोंड राजांच्या अंमलाखाली होता. गाविलगड. महात्मा गांधींनी वसविलेले सेवाग्राम कोणत्या जिल्ह्याजवळ आहे? वर्धा. सेवाग्रामचे पूर्वीचे नाव काय होते? शेगाव हे पूर्वीचे सेवाग्रामचे नाव. जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? वर्धा येथे. जगातील सर्वात मोठे शांततामय धर्मांतर नागपूर येथे कोणत्या दिवशी झाले? 14 ऑक्टोबर 1956 रोजी. नागझिरा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात. 1961 ते 1971 या काळात भारताची लोकसंख्या वृद्धी दर किती होता? 24.8%. दर चौरस किलोमीटरला 600 पेक्षा अधिक लोकसंख्या घनता असलेले जिल्हे कोणते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पुणे. अजिंठा व वेरूळ यांच्या प्रमाणेच गुंफा मंदिर असलेले आणि औरंगाबाद जिल्ह्यात असलेले ठिकाण कोणते? पितळखोरा. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांना खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? बॉक्साईट खनिजाचे. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. इचलकरंजी. 1961च्या जलप्रलयामुळे प्रसिद्ध झालेले पुणे जिल्ह्यातील मातीचे धरण कोणते? पानशेत. पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? आंबी नदीवर. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वितरणा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? ठाणे जिल्ह्यात. लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅश मृदा रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते? लॅटेराइट. कार्ला, मळवली व बेडसा येथील गुंफा मंदिरे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत? मावळ तालुक्यात. आशियातील सर्वात मोठा वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? सांगली येथे. बल्लारशाह पेपर अँड बोर्ड मिल या नावाने प्रसिद्ध कागद गिरणी कोठे आहे? चंद्रपूर मधील बल्लारपूर येथे. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? लोखंड. मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? भुसावळ. रामटेक व सावनेर येथील मॅंगनीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर जिल्ह्यात. राज्यात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चंद्रपूर जिल्ह्यात. वेना व कोयना या उपनद्या कृष्णा नदीस कोणत्या जिल्ह्यात मिळतात? सांगली जिल्ह्यात. खालीलपैकी कोणता गट तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे? सांगली, कोल्हापूर. मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. महाराष्ट्राच्या डॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनेने कमी लांबीच्या आहेत? कोकण विभागातून. सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणतात?
देश असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली. कोयना प्रकल्पातील पोकळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. चलनी नोटा, पोस्ट कार्डे व तिकिटे छापण्याचे ठिकाण कोठे आहे? नाशिक येथे. एकोडी हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तउद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड डॅश नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनविले जाते. कोशा. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील कन्हान व भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. मॅंगनीज. इमारती लाकूड म्हणून उपयुक्त सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चंद्रपूर व गडचिरोली. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर कुठे आहेत? सातपाटी व रत्नागिरी येथे. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रातील नगदी पिकांमध्ये समावेश होत नाही? ताग या पिकाचा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पठारी प्रदेशातून वाहत नाही? सूर्या. बल्लारपूर व भिगवण ही ठिकाणे कशाशी संबंधित आहेत? कागद गिरण्यांशी. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्हे मिठागरे मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कोणत्या कालावधीत चालतो? सप्टेंबर ते मे मध्ये. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पास कोणत्या नावानेही ओळखले जाते? ढाकणा कोलघाट. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून मान्यता आहे? शेक्रु. देशातील एकूण खनिज संपत्तीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? 3 ते 4%. नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? अरुंद मापी. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था पुणे येथे नाही? हफकिन इन्स्टिट्यूट. कोशा रेशमाच्या उत्पादनाशी संबंधित साबळी व नागभीड ही स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात. वाघांप्रमाणेच मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा अंधारी. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात? रोहित, फ्लेमिंगो. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात. महाराष्ट्रातील काच कारखान्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तळेगाव. हिंगोली हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कयाधू नदीकाठी. वेळवंडी नदीवर पुणे जिल्ह्यात डॅश येथे बांधलेले धरण भाटघर धरण म्हणून ओळखले जाते. भोर येथे बांधलेले. राज्यात उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अरवी येथे. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? लॅटेराइट मृदा. खालीलपैकी कोणती संस्था पुणे येथे नाही? एशियाटिक सोसायटी. एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजेच हल्लीचे डॅश होय? दौलताबाद होय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे जोडलेली आहेत? पुणे व सोलापूर.
रायगड राजधानी होण्यापूर्वी शिवशाहीचा कारभार पुणे जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावरून चालत होता? राजगड किल्ल्यावरून. पालघर जिल्ह्यातील डॅश येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. वसई. पर्यटकांचे आकर्षण असलेले गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. इसवी सन 1296 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी कोठे घेतली? आळंदी, पुणे येथे. ज्या ठिकाणी इसवी सन 1290 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? नेवासा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे जोडतो? संगमनेर व पुणे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे आहेत? पुणे, लोणावळा. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर जलाशय. खालीलपैकी कोणते दोन ठिकाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आहेत? पुणे, लोणावळा. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर जलाशय. पुणे जिल्ह्यातील डॅश येथील धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय म्हणून ओळखले जाते. भाटघर धरणाच्या. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीनंतर विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती झाली? 11. हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या किती झाली? 8. महाराष्ट्रात आगरी समाजातील लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? पालघर, ठाणे, रायगड.